तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 30 जुलै आणि आज आपण पाहणार आहोत 30 जुलैच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये गुलवीर सिंगने कोणते पदक पटकावले? पर्याय आहेत रौप्य, कांस्य, सुवर्ण आणि नोंद. तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य. आता या गुलवीर सिंग बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. भारताचा धावपटू गुलवीर सिंग याने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. महत्त्वाची माहिती, तर खेळाडू गुलवीर सिंग, देश आहे भारत, स्पर्धा आहे 2026ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स, ठिकाण ग्लासगो, स्कॉटलंड. क्रीडा प्रकार होता अथलेटिक्स, पुरुष 10,000 मीटर धावणे, पदक होतं रौप्य पदक. ही कामगिरी ऐतिहासिक ठरली कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा पुरुष 10,000 मीटरमध्ये पदक जिंकणारा गुलवीर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, थोडीशी पाठ करून घ्या, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. तर यानंतरचा आपला दुसरा प्रश्न पाहूया. वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने कोणते पदक पटकावले? सॉरी, थोडी मिस्टेक झाली आहे. तर वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर सिंग कौरने कोणते पदक पटकावले आहे? पर्याय आहेत रौप्य, कांस्य, सुवर्ण आणि नोंद. तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. तरी आता हरजिंदर कौरबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. हरजिंदर कौर यांनी रौप्य पदक पटकावले. खेळाडू हरजिंदर कौर. क्रीडा प्रकार होता वेटलिफ्टिंग. वजनी गट होता महिला 69 किलो. पदक होतं रौप्य पदक. स्पर्धा होती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026, ठिकाण ग्लासगो, स्कॉटलंड. एकूण वजन 227 किलो. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. फर्स्ट इयर 2025-26 मध्ये बँकांनी MAB न राखल्याबद्दल किती दंड वसूल केला आहे? पर्याय आहेत 5,000 कोटी, 7,086.63 कोटी, 10,000 कोटी आणि 12,000 कोटी. तर याचं योग्य उत्तर आहे 7,086.63 कोटी. आता हे MAB बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आर्थिक वर्ष 2025-26, फर्स्ट इयर 2025-26 मध्ये किमान सरासरी शिल्लक म्हणजेच मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स MAB न राखल्यामुळे बँकांनी एकूण 7,086.63 कोटी दंड पेनाल्टी वसूल केला. अधिक माहिती सांगायची झाली तर एकूण दंड 7,086.63 कोटी, खाजगी बँकांचा 4,948.71 कोटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका PSB 2,137.92 कोटी. महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच HDFC बँकने सर्वाधिक 1,798 कोटी दंड वसूल केला. ॲक्सिस बँक दुसऱ्या क्रमांकावर असून तिने 1,081.63 कोटी दंड वसूल केला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये SBIने सर्वाधिक 477.27 कोटी दंड वसूल केला. हा मुख्यतः चालू खात्यांवरील दंड होता. बचत खात्यांवरील MAB दंड SBIने पूर्वीच रद्द केला आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. फर्स्ट इयर 2027 मध्ये भारताची वस्तू निर्यात किती टक्क्यांनी वाढली? पर्याय आहे 10, 15%, 20%, 25%. तर याचं योग्य उत्तर आहे 15%. आता याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. Q1 फर्स्ट इयर 2027 एप्रिल-जून 2026 मध्ये भारताची वस्तू मर्चेंडाईज निर्यात 15.92% वाढली आहे. अधिक माहिती सांगायची झाली तर वस्तू निर्यात मर्चेंडाईज एक्सपोर्ट $129.32 अब्ज वाढ 15.92%. एकूण निर्यात वस्तू प्लस सेवांमध्ये $232.73 अब्ज, एकूण निर्यात 11.37%. वाढीमागील प्रमुख कारणे सांगायची झाली तर अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत मजबूत वाढ, पेट्रोलियमच्या उत्पादनात निर्यातीत वाढ, उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग आणि मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड वस्तूंच्या निर्यातीत चांगली कामगिरी आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणीत सुधारणा झाली आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचा 21वा पदक कोणत्या खेळात निश्चित झाला आहे? पर्याय आहे वेटलिफ्टिंग, अथलेटिक्स, मुक्केबाजी आणि नेमबाजी. तर याचं योग्य उत्तर आहे नेमबाजी. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. CWG कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे 21वे पदक बॉक्सिंग म्हणजेच मुक्केबाजी खेळात निश्चित झाले. भारतातील बॉक्सिंग
भारतीय बॉक्सर उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यामुळे त्यांना किमान कांस्य पदक निश्चित झाले आहे आणि त्यासह भारताचे 21वे पदक निश्चित झाले आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. कॉमनवेल्थ गेम्समध्ये दिलीप महादू गावितने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले? पर्याय आहेत लांब उडी, T47 100 मीटर, भालाफेक 200 मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे T47 100 मीटर. आता या दिलीप गावित यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. दिलीप महादू गावित यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 पॅरा अथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी ही शर्यत गेम्स विक्रमी 10.71 सेकंद वेळेत पूर्ण केली आहे. दिलीप गावित यांच्याबद्दल माहिती घेऊया. ते महाराष्ट्रातील नाशिक येथील पॅरा अथलेटिक्स आहेत. ते T47 गटात स्पर्धा करतात. हा गट हाताच्या वरच्या अवयवात अडचण किंवा अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी असतो. यापूर्वी त्यांनी 2022 आशियाई पॅरा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. अँटी पेपर लीक बिलात फास्ट्रॅक कोर्टसाठी तपासाची मर्यादा किती ठेवली आहे? आता हे फास्ट्रॅक अँटी पेपर लीक बद्दल आपल्याला माहितीच असेल. हे नीट प्रकरणानंतर हे अँटी बिल पास करण्यात आले आहे. तर याचे पर्याय आहेत 1 महिना, 2 महिना, 3 महिना आणि 6 महिना. तर याचं योग्य उत्तर आहे 2 महिने. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.